मी चुका करत नाही. एक केली आहे की महाग म्हणते. काय हरकत नाही. बर काय हो, तुम्ही कधीतरी त्यांना फिरायला घेऊन जावं चुकीच्या ठिकाणी असं त्यांचं म्हणणं आहे. काय करताय? ॲक्च्युली मी पूर्ण दिवस कामातच असतो, बिझनेसमध्ये असल्यामुळे टाईम एक इरेग्युलर्स असतात. काय करता तुम्ही? आम्ही प्रोफेशनल कॉन्फरन्स ऑर्गनायझर आहोत आणि त्यासाठी इंटरनॅशनली जे मेडिकल काँग्रेस होतात ते आम्ही अरेंज करतो. त्यामुळे आमचे टायमिंग फार इरेग्युलर असतात. कधी 2 वाजता कॉन्कॉलवर जायला लागतं, रात्री 3 वाजता, डिपेंडिंग पण ते समोरच्या कंट्रीच्या टायमिंगवरती. रविवारी एक वेळ काढा ना, एवढं माऊली म्हणते. नक्की नक्की. हां, दुसरी अपेक्षा? मोबाईल जुना झाला आहे. तुमचा की त्यांचा? माझा. नवीन दिला तर बरं वाटेल. नवीन मोबाईल पाहिजे. तुम्ही कॉन्फरन्सवर वापरून राहिलेले देऊ नका. एक दुसरा चांगला द्यावा अशी अपेक्षा. काय? आणि तिसरी अपेक्षा? ना, माझ्याकडून कोणी अपेक्षा करून घ्यायची नाही. तुम्ही सून आणली आहेत की फटाक्याचा कधी भेटतो? आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. फक्त घाई गडबड करते कुठल्याही कामात असताना. घाई गडबड कमी करावी. काय हो, मान्य आहे? मान्य आहे. मान्य आहे. दुसरी अपेक्षा? म्हणजे अपेक्षा तुम्ही आता कॉन्टिनेंटल बनवायला शिकावा घरी. हां, म्हणजे तो पिझ्झा हटला पिझ्झा बनवायला शिकावा. कुकर दिला आहे ना, कुकरमध्ये पिझ्झा. तिसरी अपेक्षा? मला तेवढं 2000. आणि आहे तसं म्हणजे घरच्यांना जसं सांभाळते, पूर्ण 2 कुटुंबांना एकत्र घेऊन राहते, तसेच तिने राहावं असं. तेच जास्त महत्वाचं आहे. ओके नाही? आणि ते त्या करणार 100%. बरं, आज दोघांनाही सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं असेल तर कोणाला? थँक्यू तर डॅडी, मम्मा, मम्मी, भाभीबा, मुकेश पप्पा यांना, कारण उन्होंने हाई नहीं बोला होता तर आज हा लग्न शक्य नव्हतं आणि एपिसोड पण नसतं. एपिसोड पण नसतं भेटलं, गिफ्ट वगैरे नाही भेटली असती मला. पण थँक्यू त्यांना, कारण ते खूप प्रेम देते. मुलीच आहे मी तिथे, म्हणून मी तुम्हाला सासरबाई सासरेबू असं नाही, काय नाही. डॅडी मम्मा तेच आहे ते. दे मीन इट. दॅट इज व्हॉट आय लाईक. आणि सॉरी, मग कोणाचं मी नाव नाही घेतलं तर चुकली असेल, की नाव घेताना इथे आले नाही म्हणून मी चुकली आहे. त्याचे ते नाही आले, मी काय करू. सॉरी, तुमचं नाव नाही घेतलं त्याच्यासाठी. तुम्ही सॉरी कोणाला म्हणाल आणि थँक्यू कोणाला? थँक्यू मम्मी, डॅडी, माय ज्योतिमम्मी, मुकेश पप्पा. तर ह्या सगळ्यांमुळे आम्ही एकत्र आलो. तर जस्ट थँक्यू की ते लोक आमच्या लाईफमध्ये आहेत. आणि सॉरी द्यावं. सॉरी म्हणजे जर त्यांच्याकडेच आमचं काही चुकलं असेल कधी तर त्याच्यासाठी सॉरी म्हणून. किती छान. चला, तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात,
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.